तेचे संत जनता हित विठ्ठली नेनती काही टानाटुना नाम स्मरणा वाचुनिया काया वाचा मने काया वाचा मने धाले कीर्तने डुल्लती नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनिया निळा म्हणे विरक्त देही निळा म्हणे विरक्त देही आठवचे नाही विषयांचा नेनते काही टानाटोना नामस्मरणा वाचुनिया विठाला विठाला योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजो सांद्रनीलाम्बुदाभं जगननिहित पानी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रं सदेधवलहासो विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा तुम्ही संत माझी आकडा कराल दिटीचा बहुडा तरी तुम्हा मानेले वडा होईन मी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख विढाला विढाला योऽन्त प्रविश्य वर्णानामर्थ संज्ञानां रसनां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वर विठाला विठाला विठाला
ज्याची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना, नाम स्मरणा वाचुनी या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्ववंदनीय विश्वसम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांचे लाडके शिष्य, यांचे निष्ठावान शिष्य निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून निळोबाराय संतांची ओळख आपल्याला करून देतात. कुणाची ओळख करून देतात? संतांची. संत कुणाला म्हणावं याची ओळख करून देणारे आजच्या अभंगामधून निळोबाराय आहेत. आता प्रामुख्यानं या निळोबारायांचा अधिकार फार मोठा आहे. अधिकार आपल्याला जर पाहायचा असेल तर जसं वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच साधू संत महात्म्यांची ओळख त्यांच्या पदव्यांवरून आहे बरं का. कशावरून आहे? पदव्यांवरून आहे. पदवी कळते आपल्याला. बऱ्याच साधू संत महात्म्यांची ओळख ही त्यांच्या पदव्यावरून आहे. जसं वैराग्यमूर्ती जगद्गुरू तुकोबाराय, बघा नुसतं तुकोबाराय मला म्हणताच येत नाही, त्याच्या अगोदर बरोबर मी काय म्हणतो? काय म्हणतो? वैराग्यमूर्ती किंवा जगद्गुरू. ह्या काय उपाध्याय. वैराग्य हा शब्द आला रे बाबा आला की आता मात्र महाराज तुकोबारायांचं नाव घेतील हे बरोबर तुमच्या लक्षात येतं का नाही? सगळ्यांच्या येतं. जसं वैराग्य म्हटलं की वैराग्यमूर्ती जगद्गुरू तुकोबाराय हे पदवी सांगतोय, त्यांची ओळख. दुसरीकडं भक्ती हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आला रे बाबा आला की त्या नामदेवरायांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर 102% येतो की ज्या नामदेवरायांच्या हस्ते अगदी खेळण्या फिरण्याच्या अशा पोरांचं वय असताना नामदेवरायांच्या हस्ते देवानं काय केला? नैवेद्य ग्रहण केला. बरं, नैवेद्य हातीचा मूर्ती जय, नैवेद्य हातीचा मूर्ती जय, नैवेद्य हातीचा मूर्ती जय, नैवेद्य हातीचा मूर्ती जय. महाराजांनी गोड प्रमाण दिलं बघा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कुणाच्या हातानं देवानं नैवेद्य खाल्ला पोरं हो? कुणाच्या? नामदेव महाराजांच्या. तुम्ही जवळ आहेत त्याच्यामुळे 2 तास तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. नामदेवरायांच्या हस्ते देवानं काय केला? नैवेद्य ग्रहण केला. नाही का? हे आपल्याला ज्ञात आहे सगळ्याला. म्हणून नामदेवरायांचा तो अधिकार होता. अर्थात भक्ती म्हटलं रे बाबा म्हटलं की भक्तिमूर्त नामदेवरायांचा चेहरा आपल्या समोर डोळ्यासमोर येतो बरं का. लक्ष देऊ नये का? मी काय सांगतोय? जसं हे साधू संत महात्म्यांची ओळख आहे. भक्ती म्हटलं की म्हणतो नामदेवराय, वैराग्य म्हटलं की जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञान म्हटलं की ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर ही उपाधी आपण कुणाकरता वापरतो? कुणाकरता वापरतो? ज्ञानोबारायांकरता. ज्ञान हा शब्द कानानं ऐकल्याबरोबर वाटतं की बाबा आता ज्ञानोबारायांचं नाव येईल.
तद्वत ज्ञानाचा सागर म्हटलं की माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य मूर्ती म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय, भक्ती म्हटलं की नामदेवराय, आणि शांती म्हटलं की कोण? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. किती शांती होती आपल्या सगळ्यांना माहिती. यवन अंगावरी येऊनी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. शांती म्हटल्याबरोबर शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आता वारकरी संप्रदायामध्ये ही साधू संत महात्म्यांची ओळख सांगितली बरं का आपल्याला. आता जशा मी आपल्याला उपाध्या सांगितल्या तशीच एक उपाधी वारकरी संप्रदायामध्ये सध्याच्या काळामध्ये ती माणसाकडे तर शिल्लकही बरं पाहायला मिळत नाही. त्याचं नाव आहे निष्ठा. आणि निष्ठावान शिष्य, निष्ठावान व्यक्तिमत्व जर वारकरी संप्रदायामध्ये कुणाकडं पाहिलं जात असेल तर ते आमच्या निळोबारायांकडे. विढाला 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 विढाला. आणि ते निष्ठावान वारकरी, निष्ठावान जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांची ओळख करून देतात बरं का. प्रश्न हा पडेल, निळोबाराय संतांची ओळख ज्या अर्थी तुम्ही आम्हाला करून देतायत, संतांची ओळख नेमकं आम्हाला कशा करतायत, हा एक प्रश्नच आहे. संतांची ओळख आम्हाला का झाली पाहिजे, त्यांची जर ओळख नाही झाली तर काय होईल, आणि झाली तर काय होईल, अशा 2 बाजू आहेत. त्याला लाभ आणि हानी म्हणायचं बरं का. एक, संतांची भेट झाल्याच्या नंतर जीवाला लाभ होतो आणि हानी होते. हानी होते संतांची भेट जीवनामध्ये नाही झाल्याच्या नंतर, हेही साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि लाभही संतांची भेट झाल्याच्या नंतर होतो, हेही साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलंय. मग आता नेमका लाभ सांगितला पाहिजे का हानी सांगितलं पाहिजे? लाभ सांगून जरी लोक ऐकना गेले तर मग हानी सांगावं लागते बरं का. निळोबाराय तुम्ही संतांची ओळख करून देताय आम्हाला, का आम्हाला संतांची ओळख करून देतायत हा प्रश्न आहे बरं का. या गावामधून, या गावाचं नाव आहे दत्तवाडी. गावाला नावं भरपूर आहेत गावाला नावं भरपूर आहेत. या गावाला वनवासवाडी म्हटलं जातं, बरोबर आहे. पहिलं म्हणत होते पण आता वनवास तुमचा संपला. आता सगळे सुखी संपणे. ते नावं पहिल्या काळापासूनच बरं का. लय गावं, काही नावं गावाचे फार वेगळे असतात. दत्तवाडी या पावनभूमीमधून आमचा प्रश्न निळोबाराय की संत आम्हालाच का कळले पाहिजेत, का तुम्ही सांगतायत? निळोबाराय म्हणतात, बाबा संत हे संतांना नेहमी कळत असतात. बघा, संत हे संतांना कळले जातात. संत हे शास्त्राला कळतात. संत हे देवाला कळतात. फक्त या जगामध्ये संत न कळणारं जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त जन, अर्थात आपण, तुम्ही, आम्ही सर्व आहेत. म्हणून संतांना जीवाचा उद्धार होण्याकरता संतांची ओळख जीवाला कळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून निळोबाराय म्हणतात, मी या अभंगाच्या माध्यमातून संतांची लक्षणं सांगतोय. विढाला 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 असा हा अभंग आहे बघा. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, भगवान अंधारेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. या भूमीमध्ये साधू संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आपल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आयोजन आहे बरं काय. तर अखंड हरिनाम सप्ताहामधील आजची 4थ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित होणार आहे. आणि म्हणून हे माझं परम भाग्य आहे, आपल्या गावकऱ्यांच्या मंडळींच्या माध्यमातून, इकडे आमचे भागवत महाराज असतील नाही का, यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह केलाच पाहिजे. एका वर्षी केला पाहिजे का डायरेक्ट 10 वर्षांनी केला पाहिजे? कधी केला पाहिजे? बोलत चला, कधी केला पाहिजे अखंड हरिनाम सप्ताह? बोला, पुरव तुम्ही बोला. दरवर्षी केला पाहिजे. कधी केला पाहिजे? दरवर्षी न चुकता आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह केला पाहिजे. पुरव तुम्ही म्हणा की महाराज नाही, एखादं वर्ष जर चुकलं, नाही जर केला तर काय होईल, काय होईल असं म्हटल्याच्या नंतर नाथ बाबा गोड बोलले बघा. जेथे नाही नामस्मरण अकीर्ती अपयश अकल्याण पापी निंदत्व पूर्ण अधपतन महानरकी. विढाला विढाला
नामस्मरण अकीर्ती, त्या गावामध्ये कितीही लोक बेजार झाले तरी कुणाचीच कीर्ती होत नाही बरं का. अकीर्ती, अपयश, अकल्याण आणि पापी लोकांची संख्या त्या गावामध्ये जास्त प्रमाणात वाढते. कुठं? ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत नाही त्या गावामध्ये पापी लोक संख्या वाढतात. एवढंच काय, तुकोबारायने ते याच्या पुढले शब्द वापरले बरं का. स्मशान ते भूमी प्रेतरूपी जन. पुढे काय बोलले? सेवा भक्तिहीन ग्रामवासी. बघा तुकोबारायांचं म्हणणं आहे, स्मशान ते भूमी प्रेतरूपी जन. ज्या गावामध्ये सप्ताह होत नाही त्या गाव म्हणजे स्मशानभूमी आहे. तुम्हाला माहिती आहे स्मशानभूमीमध्ये काय असतं? मसनवटा. हा, स्मशानभूमी काही काही लोकांना कळतच नाही. मसनवटा काय? बरोबर आहे. आपल्याला सगळ्याला तिथं जायचंय. कुठं? मसनवट्यात. ज्या त्या काळातली भाषा. बरं, तुमच्या इकडं माणसं मेल्याच्या नंतर कुठं घेऊन जाते तो? मसनवट्यात नेते का कुठं नेते? हा, मग तुमचं नाम तर सारखंच आहे. मसनवटा. ज्या गावामध्ये सप्ताह नाही, कीर्तन नाही, ते गाव म्हणजे मसनवटा आहे. आणि त्या गावातले लोक, जर लोकायला असं सांगितल्याच्या नंतर बरं वाटत असेल तर ते लोकायला सुद्धा पुढला शब्द वापरला, प्रेतरूपी जन. त्या गावामधले लोक ही मेलेले मडेत. आता प्रेत आपल्याला लय शुद्ध शब्द झाला, आपल्याला समजलं असं बोललं पाहिजे. त्या गावातले लोक ही मडेत. कुठले? ज्या गावामध्ये कीर्तन होत नाही, भजन होत नाही, सप्ताह होत नाही. हे पहिल्याच कीर्तनकारांना सांगणं उचित आहे. का नाम संकीर्तन करायचंय, का सप्ताह करायचंय हे पहिल्याच दिवशी सांगितलं पाहिजे. परंतु मी आपल्याला सांगतोय, ही पूर्वमीमांसा सांगितलीच पाहिजे. सप्ताह याच्यासाठीच करायचा आहे. आज आमच्या या दत्तवाडीमध्ये हा सप्ताह होणार आहे आणि हा सप्ताह होत असताना याच सप्त्यामधून हा सप्ताह आम्हाला काय देईल तर आमच्या गावातून नवीन 10-15 टाळकरी वारकरी हा सप्ताह आम्हाला देणार आहे. म्हणून सप्ताह करायचा आहे बरं का. जगाच्या पाठीवर गावामध्ये संस्कारित पिढी घडवण्यासाठी जर कुठलं कार्य असेल त्या कार्याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. यदा कदाचित जिहासावाद वैराग्य नक्कीच तयार होईल. पोरांना भजनी बघितले की आपण भजन करावं वाटल. हे असे आमचे माधव महाराजांसारखे वादक बघितले, माणिक महाराजांसारखे वादक बघितले, भागवत महाराजांसारखे वादक बघितले, आम्हालाही वाजवावं वाटल अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि याच भूमीमध्ये टाळकरी, माळकरी नाही का, महाराज, कीर्तनकार, गायनाचार्य होतील. हा गावामध्ये सांप्रदायिक लोक निर्माण करणं म्हणजे हे वारकरी संप्रदायामधूनच निर्माण होत असतात. आणि त्याचं मुख्य कारण हे अखंड हरिनाम सप्ताह असतं. विठाला विठाला म्हणून हे गोड वाटलं बघा. हे आता कुठंच कीर्तनात दिसायला मिळणं गेलंय, म्हणजे कीर्तनात पाहायलाच मिळणार नाही ते पाठीमागले. खरं सांगू तुम्हाला, संप्रदाय कळला पाहिजे. कुणाला? ज्याचं वय 80-90 वर्ष झालंय त्याला संप्रदाय कळून फायदा नाही. संप्रदाय अशा व्यक्तीला कळला पाहिजे की जीवनामध्ये दुसऱ्या गोष्टींची ओळख अगोदर त्याची होण्यापेक्षा अगोदर तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांची जर ओळख त्या बालकाची झाली तर लेकरू ते कधीच वाया जाणार नाही बरं का. कधीच वाया जाणार नाही. जेवढे जेवढे साधू संत महात्मे आहेत तेवढ्यांना हे बालपणापासून आहे बरं का. बालपणापासून परमार्थ आहे. तुकोबाराय असतील, अगदी विश्वांबर बाबांपासूनची वारी आहे. तीच वारी तुकोबारायांपासून लहान वयामध्ये असताना त्यांनी केली बरं का. म्हणून परमार्थाचे बाळकडू लहान वयामध्ये आत्मसात होणं हे फार महत्वाचं आहे बरं का. आता एक माता माऊल्यांनी विचार केला पाहिजे. सुरुवातीला बोलतो तुम्ही आपल्याला, आपल्या लेकराच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असण्याकरता लेकराचा जन्म झाला आणि 5 दिवस झाले की लेकराच्या गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळ घालायची. का घालायची? ते लेकरू मोठं झाल्याच्या नंतर त्याला वाटेल बाबा हे माझ्या गळ्यात कुणी टाकलं नाही, मी आईच्या माझा जन्म झाल्याबरोबर हे माझ्या सोबत आलेलं आहे. आणि म्हणून ते पोरग पुन्हा ती माळ कधी गळ्यातली पवित्र आपल्या खाली टाकणार नाही. म्हणजे इथून संस्कार आपण त्या लेकरांकरता करणं आणि ते करण्याचं व्यासपीठ जर एकमेव कुठला असेल तर ते हे वारकरी संप्रदाय. विठाला विठाला विठाला. म्हणून हे संपूर्ण बालक आहेत. गावातले गावात आमच्या माधव महाराज मार्गदर्शन करतात नाही का. त्यांना चांगलं काम आहे. गावातील संपूर्ण भजनी मंडळ
आमचे मालेवाडीचे महाराज आहेत, बालासाहेब महाराज. आपल्या सगळ्यांच्या चरणी इकडून सुनील भाऊ आहेत, आमचे नात्याचे धनुभाऊ आहेत, नाही का. उपस्थित कमी जागेमध्ये पण मोठ्या संख्येनं उपस्थित आमच्या माता माऊल्या, आमच्या पुरुष मंडळी, आपण सगळेजण उपस्थित आहात. उरलेल्या वेळेमध्ये अभंगावर आपण विचार करण्याचा प्रयत्न करू. विढाला 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 अभंग निळोबारायांचा आहे. अभंग निळोबारायांचा आहे. संतांची ओळख निळोबाराय या अभंगाच्या माध्यमातून करून देत आहेत. आता प्रामुख्यानं संतांची ओळख आपण करून देऊ शकत नाहीत. का करून देऊ शकत नाहीत? संत आपल्याला कळलेले नाहीत. काही लोक म्हणतील संत असतेत तरी कसे? संत काय माणसासारखे असते? संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पै, समुद्र नदी नव्हे पै, पाषाण म्हणून ये, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. संत नवती जगात मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नोहे पाषाण म्हणू नये लिंग. ते लिंग काही पाषाण आहे का? तसं माणसं आहेत म्हणून ते संत आहेत का? माणसाला माणसं कळना गेलेत. माणसाला कोण कळना गेले? माणसं कळना गेलेत. माणसाला जर माणसं कळाले असते तर पोलीस स्टेशनची निर्मितीच झाली नसते. माणसाला माणसं कळना गेलेत गाड्या हो, तर संत कळणं हे काय एवढं सोपं आहे? नाही का. मुळामध्ये माणसाला संत कळत नाहीत बरं का. भल्या भल्या मोठ्या व्यक्तिमत्वाला संत कळणं ही गोष्ट कशी आहे? बहु अवघड आहे. संत ते सोपं नाहीये. त्यांची भेट होणं, ते आपल्याला कळणं हे कसं आहे? अवघड आहे. मग आपल्याला भेट कुणाची होईल? आपल्याला डुप्लिकेट, ओरिजिनल आणि डुप्लिकेटची भेट होती आपल्याला. ती भेट हो म्हणायची गरज नाही. डुप्लिकेट भरपूर आहेत, पण ओरिजिनल लोकांची भेट होणं हे कसं आहे? दुर्मिळ आहे बरं का, दुर्मिळ आहे. मग दुर्मिळ असणारी भेट घडली पाहिजे, हाच हेतू निळोबा राहायचा. बर
संतांच्या लक्षणाची खूणच सांगितली बरं का दादांनी. ती खूण आता आपल्याला पुढे घ्यायची बरं का. संतांची लक्षणं सांगणारा व्यक्ती सामान्य नसतो. तुम्ही संतांची ओळख आम्हाला करून देतायत, निळोबा राय. संतांची ओळख करून देणारा व्यक्ती हा सामान्य नसतो. संत कुणाला कळतात? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. संत कळण्याकरता प्रत्यक्षात अगोदर आपण स्वतः संत असलं पाहिजे, तरच संतांबद्दल आपण बोलू शकतो किंवा संतांची ओळख करून देऊ शकतो. मग निळोबाराय संत आहेत का? बसलेल्यांना जर प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अगोदर पाहायचं. बघा, संतांची लक्षणं सांगणारे निळोबाराय, आवाज द्या थोडा, हे प्रामुख्यानं संत आहेत का? याचा जर विचार जर करायचा म्हटलं तर निळोबारायांची फार मोठी भक्ती. निळोबाराय बघा, निळोबाराय यांचं जीवन म्हणजे वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेचं जीवन आहे बरं का. निळोबाराय पत्नीचं नाव आहे मैनाबाई. हे दोन दाम्पत्य, निळोबाराय आणि त्यांची पत्नी मैनाबाई, हे दोघं परमार्थिक आहेत बरं का, परमार्थिक आहेत. निळोबारायांचा जीवन दिनक्रम असा होता की वारकरी संप्रदायामध्ये साधू संत महात्म्यांचं जीवन हे साधनेनं नियमानं अटींनं भरलेलं आहे बरं का. निळोबारायांच्या जीवनामध्ये निळोबारायांचं जीवन असं आहे की जसा आता एखादा वारकरी त्याचे दिनक्रमच असतो नाही का, बरोबर पहाटे उठणं आणि पहाटे उठल्याच्या नंतर काय करणं? काकडा. काकडा हे भगवंताला आवडीचं प्रेमाचं भजन समर्पित करणं, हे वारकऱ्याचं काय, हे दररोजच्या नियमातलं. निळोबारायांचा अधिकार सांगतोय मी आपल्याला. निळोबारायांनीही काकडा करायचा, दररोज निळोबारायांचा काकडा. आणि एकट्यानं काकडा करायचा नाही, सोबत अर्धांगिनी, तिचं नाव मैनाबाई, सोबत पत्नीनेही काकडा करायचा. काय करायचा? काकडा. बघा, एक दिवस निळोबारायांचा काकडा सुरू झाला. निळोबारायांचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर भजन सुरू झालं. भजन सुरू झाल्याच्या नंतर निळोबाराय देवाला गाऊ लागले, देवाचं भजन करू लागले. निळोबाराय बोलतात, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, माझी रंका जीवीन तुझा पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया मिथे पडली पंढरी राया. हरी आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गुमटे ते करा माझे भारवो जे तुमासे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित, जाणे माऊलीचे चित चित, ऐशी कळवळ्याची दादी करीला भावीन करुणी उचित प्रेम घाली हृदयात. तुकोबारायांचा काकडा सुरू आहे. काकडा संपत आला तरी दिवस उजडना. मी काय सांगतोय, निळोबारायांचा अधिकार, लक्ष देऊ नाही का. पत्नीने जवळ यावं, निळोबारायांना बोलावं, अहो स्वामी खूप वेळ झालं भोजन करताय, दिवस उजडत नाही. निळोबारायांनी घड्याळाकडे पाहिलं. घड्याळाकडे पाहिल्याच्या नंतर घड्याळामध्ये रात्रचे 2 वाजले होते. किती वाजले होते विचार करा. 1-2 तास झालं भजन सुरू आहे. निळोबारायांना काय त्या दिवशी भूल झाली असेल, भुरळ पडल्यासारखं झाले असेल. पहाटे 4ला निळोबाराय अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान पंढरीश परमात्म्याचं वर्णन करून निळोबाराय देवाला जाग करणार. पण त्याच देवाचं भजन निळोबारायांनी आज
लवकर सुरू केलं. निळोबारायांनी घड्याळ पाहिली. घड्याळ पाहिल्याच्या नंतर निळोबाराय विचार करतायत. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पत्नीने विचारलं, स्वामी नेमकं देवाचं भजन गुणगान करताना माणसानं रडलं नाही पाहिजे, माणसानं प्रेमानं भजन केलं पाहिजे. माणसानं कसं भजन केलं पाहिजे? दुःखी राहून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे का नाही? माणसानं प्रेमानं केलं पाहिजे. नाथबाबा पण बोलतात, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. तसं भजन हे प्रेमानं केलं पाहिजे. कोण सांगते? बायको सांगते नवऱ्याला. निळोबारायांना पत्नी विनंती करू लागली, स्वामी प्रेमानं भजन करा. तुम्ही रडताय का? दररोज तुमचा चेहरा प्रसन्न असतो. निळोबाराय म्हणतात, प्रसन्न असतो, पण आज माझ्याकडून फार मोठी चूक घडली. चूक का घडलीये? काय चूक घडलेली आहे? चूक तुला सांगणार नाही. जा घराच्या बाजूला जा. घराच्या बाजूला गेल्याच्या नंतर एक बोरीचं झाड आहे आणि त्या बोरीच्या झाडाचा काटा घेऊन ये. ती पतिव्रता पत्नी बर का. विचार केला एक क्षणभर, अरे आपले स्वामी आपल्याला उठून जायला सांगतायत, बोरीच्या झाडाचा काटा आणायला लावतात, नक्की याचं कारण काय असावा? पण ती पत्नी परत विचारणारी नव्हती की कशा करता पाहिजे बोरीचा काटा. एक क्षणभरही न थांबता आई साहेब गेल्या, बोरीच्या झाडाचा काटा आणला. बघा निळोबाराय देवासमोर जाताय. देवा, अरे हेच ते तोंड आहे ज्या तोंडानं तुझं नामस्मरण करतो आम्ही, तुला पहाट जाग करतो आम्ही, नाही का, तुझी पूजा अर्चना करतो, तुला झोपेतून उठवतो आम्ही. पण देवा हे तुझं तोंड आहे, हेच तोंड तुझं गुणगान वर्णन करतं, परंतु याच तोंडानं आज फार मोठं पाप केलंय. काय पाप केलंय? पत्नीने विचारलं, काय पाप झालं? देवाचं भजन म्हणणं काय पाप आहे का? हो, पापच झालंय माझ्याकडून. ज्या भगवंताचं भजन मी पहाटे 4 वाजता म्हणतो ना, त्या भगवंताचं भजन आज चुकून माझ्याकडून लवकर सुरू झालंय, म्हणून माझ्या देवाची झोप मोडली आज. कुणामुळं? कुणामुळं? जिभेमुळं, तोंडामुळं. आणि म्हणून त्याची सजा त्याला दिली पाहिजे. म्हणून निळोबारायांनी बोरीचा काटा घेतला आणि आपल्या जिभेवर ओढला. ओढल्याच्या नंतर जिभेतून धो रक्तस्राव होऊ लागला. निळोबाराय ही क्रिया करतायत. पत्नीही त्यांच्या बरोबर आहे, पण पत्नीही डोळ्यातून अश्रुधारा ढाळते. निळोबारायांनी पत्नीने परत विचारलं, हे योग्य नाही स्वामी, काय तुम्ही गुणगानच केले देवाचं, पण काही तुमच्यात या भगवंताची भजन करणारं गुणगान करणाऱ्या तोंडाला सजा असावी. निळोबारायांनी त्याचं उत्तर दिलं. निळोबाराय बोलतात, आजिया रांडीने नासिले माझी बापत्रासिले. हा अधिकार निळोबारायचा. निळोबाराय म्हणतात की याच जिभीनं, याच तोंडानं माझ्या बापाला आज त्रास दिलाय, म्हणून त्याचं हे प्रायश्चित म्हणून त्याला ही सजा आहे. विढाला 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 विढाला. हो, हा निळोबारायांचा अधिकार आहे. निळोबाराय प्रत्यक्षामध्ये संत आहेत बरं का. एवढी उच्च कोटीची भक्ती असणारा माणूस संत असतो. बरं, पुढं निळोबारायांचा अधिकार जर पाहायचा असेल तर निळोबाराय तुकोबारायांचे शिष्य. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि निळोबारायांना वाटलं आता माझे गुरु माझा उद्धार न करता कसे गेले, आलंच पाहिजे. निळोबारायांनी उपोषण केलं. उपोषण केलं निळोबारायांनी आणि तुकोबारायांचा धावा केला. तुकोबारायांचं भजन सुरू केलं. गंमत अशी झाली, तुकोबारायांचं कोण भजन करताय म्हणून अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा आला. कोण आला? देव आला. आणि देव आल्याच्या नंतर, ओ निळोबाराय डोळे उघडा, मी आलोय. मी म्हणजे कोण? सांगितलं एका शब्दामध्ये, मी देव आहे. निळोबाराय बोलले, देव आहे? बर, कशा करता आला? तुझ्या करता आलो. कुणा बोलावं लागलं? देवा तुला इथं येण्यासाठी कुणा बोलावलंय तुला? हे कुणाची भाषा आहे? निळोबारायांचे. निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे तुझं नळको जे देवा तू कयाचा धावा करीत असे. हा निळोबारायांचा अधिकार आहे. तुकोबारायांना वैकुंठाहून यावं लागलं आणि निळोबारायांचा उद्धार करावा लागला. हा अधिकार असणारे निळोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांची लक्षणं सांगतात. विढाला विढाला विढाला. हा, म्हणून संत कळले पाहिजेत बघा.
आता संत नेमकं कुणाला म्हणावं कळले पाहिजे. संत बघा, संत कल्याकडे साधू संत महात्म्यांचे खूप मोठे विचार आहेत. महाभारताचं युद्ध झालं, कुणामध्ये झालं? कुणामध्ये झालं बोला? भावाभावामध्ये झालं. कौरव पांडवामध्ये, कौरव पांडवामध्ये महाभारताचं युद्ध झालं. आता तेच महाभारत आपल्या डोक्यातून गेलंच नाही. प्रत्येक घरामध्ये काय आहे बोला? महाभारत आहे. का महाभारत प्रत्येक घरामध्ये आलं याचं गणित आहे, तुम्हाला सांगतो. महाभारताची जागा महाभारत घरामध्ये का आलं? कारण त्या जागेवर अगोदर दुसरी जागा होती, पण दुसऱ्या व्यक्तीला तिथून बाहेर पडावं लागलं आणि त्याची जागा महाभारतानं धरली. अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये काय होतं? रामायण. रामायणाची जागा कुणं घेतली? बोलत चला, कुणं घेतली? महाभारतानं घेतली. महाभारत या शब्दावर, महाभारत हे भावाभावांचा वाद आहे. अगोदर प्रत्येक घरामध्ये सगळं वातावरण राममय होतं बरं का. रामायण प्रत्येकाच्या घरामध्ये होतं. घरामध्ये असणारं रामायण बाहेर गेलं, मंदिरात आलं, मंदिरात यावं लागलं रामायणाला, आणि त्याच महाभारतानं घराची जागा धरली. कसं तुम्हाला समजत नसेल तर भजन करा, सांगतो. विठाला विठाला विठाला. एका महाराजांना आम्ही मुलगी पाहण्याकरता गेलो. मुलगी पाहण्याकरता गेल्याच्या नंतर पोरगा हुशार होता. त्याला वाटलं महाराज लोक सोबत असतील तर आपलं लवकर होईल, असा भ्रम आहे बरं का. महाराज लोक जर सोबत असतील तर आपलं होईल. होईना गेलेत गाड्या हो. त्याच्याकरता जर लवकर व्हायचं असेल तर शे गळ्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे बरं का. चला म्हणे महाराज मुलगी बघायला जायचंय. महाभारतानं जागा रामायणाची घेतली म्हणून रामायण घराच्या बाहेर आलं, म्हणून महाभारताला सुरुवात झाली. गेलो तर आम्ही मुलगी पाहायला. मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर बसलो. मुलीला प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्याच्या नंतर म्हणे महाराज तुम्ही 2 शब्द विचारले पाहिजेत. ठीक आहे मी विचारतो. विचारायला सुरुवात केली. ताई तुझा पाहण्याकरता आलेलो आहेत आम्ही. मुलगा ही वारकरी आहे. मुलगा कसा आहे? वारकरी आहे. तुला 2-4 काय प्रश्न विचारायचे ते विचारेल मी महाराज या नात्यानं. त्याचे प्रश्न तुम्ही द्यावेत. बस तुझे प्रश्नाचे उत्तर आम्हाला योग्य वाटले की तुझा विवाह या पोरासोबत 102% नक्की बरं का. ते लाजायला लागलं. त्याला वाटायला लागलं महाराज माझंच लग्न लावतात काही. तुझं कशाला बाबा, अजून तू खूप मोठा व्हायचंय, तुला शिकायचंय. विचारा महाराज. पहिला प्रश्न विचारला. ताई माझा पहिला प्रश्न आहे तुला. सकाळी उठल्याच्या नंतर तुझा दिनक्रम कसा सुरू होतो? गोड उत्तर दिलं महाराज. त्या मुलीनं सांगितलं महाराज सकाळी उठल्याच्या नंतर पवित्र असणाऱ्या घरातल्या मंदिरामधलं रामायण नावाचा ग्रंथ मी उचलते आणि उचलल्याच्या नंतर वाचन करते. खरं सांगू तुम्हाला, आज या जगामध्ये अशा मुलींची प्रत्येक कुटुंबाला गरज आहे बरं का, रामायण वाचणाऱ्या. पण असं पाहायला मिळतं रामायण तर दूरच आहे. रामायण आहे का जवळ? अरे त्या मुलींनी आदर्श घ्या. या देशाचा इतिहास, या राज्याचा इतिहास आमच्या महिलांनी फार मोठी क्रांती केलेली आहे बरं का. यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, तुम्हाला सांगतो. वारदा हे नाव त्या जनाबाईचं नाव आल्याशिवाय, जिनं 7 वर्ष असताना पंढरपूरला गेली, घर सोडली, मायबाप त्यागले. 7 वर्ष असताना पंढरपूरला गेलेली जनाबाई, भावांसोबत तुटक्या वटक्या वनामध्ये राहिलेली आदिशक्ती मुक्ताबाई, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जिनं 50 वर्ष धर्माची पताका फडकवली ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा वारसा लाभलेला आहे बरं का. आणि अशा वारसा लाभलेल्या स्त्री साधू संत महात्म्यांच्या पावनभूमीमधले आपण आहेत. आपण यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. पण असं कुठं, आता आदर्श संपला त्यांचा. पहिला प्रश्न आहे. त्या मुलीनं उत्तर दिलं महाराज सकाळी उठल्याबरोबर काय करते मी? काय करते? रामायण वाचते. गोड उत्तर दिलं. रामायण वाचते महाराज. मी म्हणलं चांगलंय बाबा. सध्याच्या काळात ते रामायणाकडे कोणी बघायला ऐकायला जायला गरज नाही, बघायला. दुसरा प्रश्न बरं का ताई, दुसरा प्रश्न असा आहे दुपारी काय आहे? दुपारी काय म्हटल्याच्या नंतर मुलीने विचारलं महाराज सकाळी काढलेल्या रामायणाच्या ओव्या त्याचं पारायण कधी? दुपारी. कधी? दुपारी पारायण ओव्या पाठ करणं. वा गोड प्रश्न आहे.
ताई तिसरा प्रश्न मुलीनं गोड उत्तर दिले. तिसरा प्रश्नही सांगितला बाबा. संध्याकाळी मंदिरामध्ये घंटी वाजली आणि वाजली, कानावर आवाज पडला की मला माहिती आहे आता माझ्या मंदिरामध्ये काय सुरू होणार आहे, रामायण. बरोबर मी रामायण ऐकण्याकरता पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्याबरोबर रामायण वाचणं सांगणं. ती कोण सांगते, मुलगी. गोड उत्तर दिले. ताई म्हणलं तू चांगलं वाटलंय, मी परमार्थिक म्हणून तुझ्या प्रश्नांची उत्तरं मला आवडलेली आहे. ताई मला सांग आता बाई, तू प्रसन्न आहे या मुलाला, फक्त माझे प्रश्न तुझ्या करता बाकी होते. आता सांग, सकाळी रामायण आहे, दुपारी रामायण आहे, संध्याकाळी रामायण आहे, लग्न झाल्याच्या नंतर तू काय करणार. मुलीने एका शब्दात उत्तर दिलं, महाराज महाभारत. तुमच्या लक्षात आलं काय उत्तर दिलं. रामायणाची जागा गड्या हो महाभारताने घेतली. म्हणून आपलं काय करावं लागलं, त्या रामायणाला मंदिराच्या घराच्या बाहेर यावं लागलं. महाभारताचं युद्ध सुरू आहे. कुणाकुणामध्ये झालं युद्ध, लक्षात ठेवी जा. भावाभावांमध्ये युद्ध झालं बरं का. भावाभावामध्ये युद्ध झालं आणि ते युद्ध होत असताना या युद्धाचा साक्षीदार भगवान श्री कृष्ण परमात्मा आहे. संत कुणाला म्हणावं धावत्या वेळेला. आणि मग युद्धासमोर, युद्ध रणभूमीमध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा आहे. कुणाच्या रथावर आहे, दत्तवाडीचा अर्जुन नाही बरं का, महाभारतातला अर्जुन. माऊली ज्ञानोबराय बोलतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम, भक्ताचे पै सार्थेपणा अर्जुनाचे, करी तू असे अर्जुनाचे रती होय हा. हा